आपण आता बघणार आहोत डाळ फ्राय रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा आहे, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, मिरची, हळद, डाळ, हा डाळ तडका मसाला आहे, खडे मसाले आहेत, मीठ आणि तमालपत्र, अद्रक लसणाची पेस्ट आहे। आता आपण सर्वात आधी कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यामध्येच हे तमालपत्र टाकायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। याच्यामध्ये खडा मसाला थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे ते टाकणार आहे। आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत। हे चांगलं तर मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण आता ही डाळ चांगली मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकणार आहोत। आता आपण डाळ छान असे मिक्स करणार आहोत। हे पहा असं मिक्स करून घेतलेलं आहे। ही डाळ आमच्या घरची आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंफार डाळीचं सालपट वरचं असतंच मध्ये। आता आपला कांदा छान भाजलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा कांदा आणि टोमॅटो चांगला परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत। अर्धा चम्मच टाकत आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हा मसाला रेडी झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत। हे चांगलं तर मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकणार आहे। डाळ फ्राय मध्ये डाळ ही थोडीशी घट्टच असते। आता आपण मीठ टाकणार आहोत। आता ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत आपण तडक्याला लागणारं साहित्य बघणार आहोत। तडक्याला आपण मोहरी, मिरची, तमालपत्र आणि डाळ तडका मसाला टाकणार आहोत। तडक्याच्या आधी आपण थोडंसं लिंबू टाकणार आहोत। लिंबाचा रस 2 ते 3 थेंब। हे मी तूप घेतलेलं आहे। तुपानं तडक्याची चव खूप छान येते। आता आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। आता आपण हा मसाला टाकणार आहोत 1 चम्मच। हे पहा आपला डाळ तडका रेडी झालेला आहे। तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।